Hello friends, welcome back once again. Today in this video we will discuss the poem The Inchcape Rock. It is written by Robert Southey. Before going to start the poem, let us know about the writer Robert Southey. Robert Southey was born in 12th August 1774. He was dead in 21st March 1843. He was son of a draper and forced him to away from home. He was poet laureate of England from 1813 to 1843. पोएट लॉरिएट म्हणून किंवा राजकवींचा दर्जा रॉबर्ट साऊथी यांना 1813 ते 1843 या दरम्यान मिळालेला आहे. Some of his poems like The Scholar, The Battle of Benham, Bishop Fatto, The Inchcape Rock या बऱ्याचशा कविता त्यांच्या प्रसिद्ध असताना दिसतात. The Inchcape Rock is a ballad. Ballad means a long song or poem that tells a story. बॅलडचा अर्थ पोवाडा असा होतो, ज्यामध्ये एखाद्या प्रसंगावर आधारित एखादी कथा स्टोरी सांगितली जाते. इट इज द स्टोरी ऑफ 14th century आणि 14व्या शतकातल्या एका प्रसंगावर आधारित ही स्टोरी आपणास या कवितेच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. या कवितेमध्ये जी महत्त्वाची दोन पात्र आहेत ती म्हणजे ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक आणि दुसरं महत्त्वाचं पात्र आहे ते म्हणजे सर राल्फ दी रोवर. तसेच या कवितेमध्ये जी सेंट्रल आयडिया आहे ती अशी की पेराल ते उगवेल, किंवा जर तुम्ही चांगलं वागाल तर तुमच्याही बाबतीत चांगलंच घडेल आणि जर का तुम्ही वाईट वागत असाल तर तुमच्याही बाबतीत काही ना काही वाईटच घडेल. या ठिकाणी ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक यांनी स्कॉटलंड पासून साधारणतः 18 किलोमीटर असणाऱ्या या समुद्रात एक मोठा खडक आहे, त्यालाच इंचकेप रॉक असं म्हटलेलं आहे. आणि या खडकाला आदळून बऱ्याच जहाजांचा अपघात होत असे आणि हा अपघात टाळावा यासाठी ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक यांनी या खडकावर एक बेल बसवली, ज्याला इंचकेप बेल असं म्हणतात. आणि जेव्हा समुद्राची पातळी वाढत असे किंवा भरती येत असे तेव्हा पाण्याची पातळी त्या बेलला टच होत असे आणि त्यामुळं ती घंटा वाजली जायची आणि याचा परिणाम असा व्हायचा की त्या ठिकाणी येणाऱ्या जहाजांना एक प्रकारचा संकेत मिळत असे, एक प्रकारचा इशारा मिळत असे आणि त्यामुळे होणारी जी दुर्घटना आहे ती दुर्घटना टळत असे. आणि म्हणूनच ज्यांचा जीव अशा पद्धतीने या ठिकाणी वाचला जायचा ती लोक या ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉकला धन्यवाद देत असत, त्याला आशीर्वाद देत असत. आणि नेमकी हीच गोष्ट जे दुसरं पात्र आहे सर राल्फ दी रोवर यांना खटकत असे आणि इथून पुढं कुणीही अशा पद्धतीनं ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉकला शुभेच्छा देऊ नये, आशीर्वाद देऊ नये, धन्यवाद देऊ नये म्हणून त्यानं ही इंचकेप बेल एकदा तोडून टाकली, कापून टाकली. आणि मग पुढे जाऊन सर राल्फ दी रोवर यांच्या बाबतीत काय घडतं हे आपणास या पोएमच्या माध्यमातून पाहायचं आहे. So students, without wasting time, we will start the poem The Inchcape Rock. Let us study the first stanza of the poem. The first stanza of the poem: No stir in the air, no stir in the sea. The ship was as still as she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. Let me introduce in मराठी. कवी म्हणतो हवेमध्ये कोठेही हालचाल नव्हती किंवा समुद्रातही कोणत्याही प्रकारची हालचाल नव्हती. जहाज जसे शांत असायला हवे होते अगदी तसेच ते शांत होते. त्या जहाजाला आकाशातून वाऱ्याची गती मिळत नव्हती, तर जहाजाचा जो तळभाग आहे तो तळभाग समुद्रामध्ये स्थिर उभा होता. So, let us see the second stanza of the poem.
without either sign or sound of their shock. The waves flowed over the Inchcape Rock. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape Bale. The second stanza describes the mild sea waves. The waves were rising and falling so little that they did not make any sign or sound. The Inchcape Rock without moving or ringing the bell. So let me tell you in Marathi. कवी म्हणतो की कोणत्याही धोक्याच्या इशाऱ्याशिवाय किंवा आवाजाशिवाय इंचकेप रॉक वरून लाटा वाहत होत्या. त्या लाटा फारशा उसळत नव्हत्या किंवा आदळतही नव्हत्या. त्यामुळे इंचकेप बेल हलत नव्हती. Let us see the third stanza of the poem. The abbot of Aberbrothock had placed that the bell on the Inchcape Rock. On a buoy in the storm it floated and swung, and over the waves its warning rung. या ठिकाणी बॉयचा अर्थ समुद्राच्या किंवा नदीच्या तळाला बांधलेली किंवा पाण्यावर तरंगणारी आणि बोटींना ती जागा धोक्याची आहे अशी सूचना देणारी एखादी वस्तू असा होतो. The third stanza is about the bell. The bell had been placed on a float upon the Inchcape Rock by the abbot of Aberbrothock. During the storms, the float moved violently when the sea waves struck it, this ringing the bell as a warning. Let me tell you in Marathi. The abbot of Aberbrothock या साधूने इंचकेप रॉक या ठिकाणी घंटा बसवलेली होती. एका उंच खडकावर बसवलेली घंटा वादळ व भरती आल्यावर तरंगत असे व लाटांमुळे हेलकावे खात असे. लाटांबरोबर वाहताना ती घंटा वाजत असे. त्यावेळे तेथे असणारी डोंगर कपार बुडालेली आहे याचा एक प्रकारचा इशारा त्यामुळं खलाशांना मिळत असे. Let us study the fourth stanza of the poem. When the rock was hid by the surge swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock, and blessed the abbot of Aberbrothock. In the fourth stanza, the poet tells us how the bell guided the mariners in the bad weather. The seaman could not see the rock as it stayed hidden under the high waves during the storms. But they could hear the ringing bell and went away from the perilous rock. So the bell saved their lives. Then they seafarers blessed the abbot for his good job. कवी म्हणतो की जेव्हा ही महाकाय डोंगर रांग भरतीमुळे बुडत असे तेव्हा ती जी घंटा आहे ती घंटा खलाशांना धोक्याचा इशारा देत असे. त्या खलाशांना त्या धोकादायक डोंगर रांगांचे ठिकाण समजत असे आणि त्या घंटेमुळे त्या खलाशांचा जीव वाचत असे. म्हणूनच ती घंटा तेथे लावल्यामुळे ते खलाशी जे आहेत ते अबेरब्रोथोकला आशीर्वाद देत असत, त्याचे आभार मानत असत. Let us study the fifth stanza of the poem. The sun in heaven was shining gay. All things were joyful on that day. The seabirds screamed as they wheeled round, and there was joyance in their sound. The fifth stanza delivers a cheerful atmosphere as it generally happens before every disaster. On a particular bright day, everything looked joyful. The seabirds were whirling over the sea and screaming in joy. Let me tell you in Marathi.
आज कवी या ठिकाणी म्हणतो की आज आकाशातील सूर्य आनंदाने प्रकाशित झाला होता. आज सर्वच गोष्टी आनंदी होत्या. समुद्र पक्षी सुद्धा आकाशातून गिरकी घेताना ओरडत होता आणि त्यांच्या ओरडण्यामध्ये केवळ आणि केवळ आनंद होता. नाव वी विल सी द नेक्स्ट 6th stanza of the poem. The boy of the Inchcape Bell was seen, a darker speck on the ocean green. Sir Ralph the rover walked his deck, and he fixed his eye on the darker speck. In the 6th stanza of the poem, Sir Ralph is introduced for the first time. On that fine day, the boy on the Inchcape rock was clearly visible, as it was a blackish spot in the green ocean. Sir Ralph the rover went on to the deck of his vessel and gazed at dark spot of the boy. Let me tell you in Marathi. Inchcape Bell बसवलेला तो उंचवटा स्पष्टपणे दिसत होता. जणू तो हिरव्या समुद्रावर एक काळा टिपका होता. सर राल्फ रोवर हा समुद्र चोर आहे. तो आपल्या बोटीच्या डेकवर चालत होता आणि त्याची नजर जी आहे ती नजर त्या काळ्या टिपक्यावर रोखलेली होती. लेट अस स्टडी द नेक्स्ट स्टांजा ऑफ द पोएम. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the rover's mirth was weakness. His eye was on the Inchcape float. Quoth he, "My men, put out the boat and row me to the Inchcape rock, and I will flog the abbot of Aberbrothok." The next stanza deals with Ralph's feeling and thoughts. He was delighted at the good spring atmosphere. He was making whistling sound and singing in joy. He was actually overjoyed, but no one knew that a sinful thought in his mind was behind this happiness. In the 8th stanza, the rover himself speaks and reveals his desire. His eyes were fixed on the floating boy on the Inchcape rock. Sir Ralph the rover ordered his crew to take the boat on the Inchcape rock. Then he says that he is going to flog the good work of the abbot of Aberbrothok. Let me tell you in Marathi. या स्टांजामध्ये कवी म्हणतो की वसंत ऋतूची प्रेरणादायक करण्याच्या क्षमतेची त्याला जाणीव झाली होती. तो आनंदाने शीळ घालू लागला. तो गाणे गाऊ लागला. त्याचे मन आनंदाने ओसांडून वाहू लागले. पण त्याच्या आनंदामध्ये कुठेतरी दृष्टपणा होता. त्या राल्फ रोवर या समुद्र चोराची नजर त्या तरंगणाऱ्या इंचकेप रॉक वर होती. तो आपल्या लोकांना म्हणाला, चला आपली बोट वल्लवत मला इंचकेप रॉक कडे घेऊन चला. मला त्या अबॉट एबेरब्रोथोकला छळायचं आहे. ती इंचकेप उद्ध्वस्त करायची आहे, नष्ट करायची आहे. ती इंचकेप कापून टाकायची आहे. लेट अस स्टडी द नेक्स्ट स्टांजा ऑफ द पोएम. Is lowered, the boatmen row, and the Inchcape rock they go. Sir Ralph bent over from the boat, and he cut the bale from the Inchcape float. Down sunk the bale with gargling sound, but bubbles rose and burst around. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't bless abbot of Aberbrothok. So students, let me tell you in Marathi. खलाशी बोट खालच्या दिशेने वल्लवू लागले आणि इंचकेप रॉक या ठिकाणी ते येऊन पोहोचले.
त्यावेळेस सर राल्फ दी रोवर बोटीतून थोडासा खाली वाकला आणि त्यानं ही जी इंचकेप बेल आहे ती कापली, तोडून टाकली. डाऊन सॉन्ग द बेल विथ अ गार्गलिंग साऊंड. आणि बेल कापता क्षणीच ती ज्यावेळेस समुद्रात पडते त्यावेळेस डुबकन असा आवाज आला आणि बुडबुडे आले आणि थोड्या वेळाने ते नाहीसे झाले. सर राल्फ रोवर म्हणाला, आता यापुढे जो कोणी या खडकाकडे येईल तो ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथोकला धन्यवाद देणार नाही, आशीर्वाद देणार नाही आणि त्यांचा जीव देखील वाचणार नाही. तर विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने सर राल्फ दी रोवर यानं या इंचकेप रॉक वरती बसवलेली जी घंटा आहे ती घंटा तोडून टाकलेली आहे. एक वाईट कृती त्यानं केलेली आहे आणि त्याच्या या वाईट कृतीचा परिणाम काय होतो तो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.